हाय फ्रेंड्स, मुक्ता जोशी. या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालयामधील लिपिक, शिपाई, चालक या 3 पदांची जी परीक्षा आहे ती 26 एप्रिल 2026 या तारखेला होणार आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडीवर आधारित 50 प्रश्न पाहणार आहोत, जे की अतिशय महत्त्वाचे आहेत आणि छान असे प्रश्न मी काढलेले आहेत. आता यातले किती प्रश्न परीक्षेला येतील याचं उत्तर माझ्याकडे पण नाहीये, कारण चालू घडामोडी हा असा टॉपिक आहे, प्रचंड व्हास्ट असा टॉपिक आहे. पण त्यातल्या त्यात जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते मी या व्हिडिओमध्ये घेत आहे. यातले किती प्रश्न येतील याचं उत्तर माझ्याकडे पण नाहीये. पण चांगले प्रश्न घेण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. पाहूयात आता काय होतं ते. परीक्षेमध्ये याचा फायदा होतो की नाही ते. आणि यामध्ये आपण एकूण 50 प्रश्न पाहणार आहोत आणि हे सगळेच्या सगळे प्रश्न मागील 6 महिन्यातील महत्त्वाच्या चालू घडामोडीवर आधारित आहेत. आणि चालू घडामोडीवरचा हा माझा 6वा व्हिडिओ आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला अगोदरचे व्हिडिओ पाहायचे असतील तर आपलं जे विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल आहे ना, ते ओपन केल्यानंतर प्लेलिस्टमध्ये जा. न्यायालय भरतीच्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला अगोदरचे झालेले सगळे व्हिडिओ पाहता येतील. आणि जर तुम्हाला हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज विकत घ्या. याच्यामध्ये ना पिऊनचे झालेले सगळे पेपर दिलेले आहेत, प्लस 180 पेक्षा जास्त टेस्ट यामध्ये मी तुम्हाला सरावासाठी दिलेले आहेत. आणि यातले बरेचसे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये ॲज इट इज येतील याची मला खात्री आहे. तर आणि फी फक्त 200 प्लस GST आहे. चला तर मग आता पहिला प्रश्न आपण पाहूया. तिथून 50 प्रश्न पाहणार आहोत बरं का आपण. तर पहिला प्रश्न आहे पहा, विजय हजारे ट्रॉफी 2025-26 चे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकलं आहे? तर विजय हजारे ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे, हा प्रश्न बऱ्याच परीक्षांना विचारला जातो पहा. तर विजय हजारे ट्रॉफी ही क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे. आणि विजय हजारे ट्रॉफी 2025-26 चे विजेतेपद विदर्भ या संघाने जिंकलेला आहे. आपल्या महाराष्ट्रातला जो विदर्भ आहे ना, त्या विदर्भाचा सेपरेट संघ आहे. त्याने विजय हजारे कप 2025-26 जिंकलेला आहे. जानेवारी 2026 मध्ये कोणत्या राज्याने आपल्या स्थापनेच्या 25 वर्षानंतर पेसा स्वीकारलेला आहे? आता पेसा महाराष्ट्रामध्ये सुद्धा लागू आहे बरं का. पेसा कायदा स्वीकारलेला आहे. तर त्याचं उत्तर आहे पहा, झारखंड. झारखंड या राज्याने जानेवारी 2026 मध्ये पेसा कायदा आपल्या राज्यामध्ये लागू केलेला आहे. रोलिंग बजेट स्वीकारणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे? आता रोलिंग बजेटचा स्वीकार करणारं भारतातील पहिलं राज्य हे मध्य प्रदेश ठरलेलं आहे. हे त्याचं उत्तर आहे. मध्य प्रदेश हे त्याचं उत्तर आहे. चला त्याच्या पुढे चौथा प्रश्न आपण पाहूयात. पुढचा प्रश्न आहे पहा, प्रतिष्ठित मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2025 साठी कोणाचे नामांकन करण्यात आले आहे? तर प्रतिष्ठित मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2025 साठीनं हार्दिक सिंग यांचं नामांकन करण्यात आलेलं आहे. हे त्याचं उत्तर आहे हार्दिक सिंग. त्याच्या पुढे कोणत्या देशाने 2036 पर्यंत केंद्रावर अणुऊर्जा प्रकल्प उभारण्याची घोषणा केलेली आहे? तर हा जो देश आहे ना, त्या देशाचं नाव आहे पहा, रशिया. रशिया हा देश आहे, त्यांनी अशी घोषणा केलेली आहे की 2036 पर्यंत केंद्रावर अणुऊर्जा प्रकल्प उभारला जाईल, अशी घोषणा रशिया या देशाने केलेली आहे. डिसेंबर 2025 मध्ये कोणत्या भारतीय सणाला युनेस्कोच्या अमृत सांस्कृतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यात आले आहे? तर डिसेंबर 2025 मध्ये भारतातील दिवाळी किंवा दीपावली हा जो सण आहे ना, त्याला युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. हे त्याचं उत्तर आहे दीपावली. त्याच्या पुढे पहा, व्हिडिओला सर्वांनी लाईक करा बरं का. कमीत कमी 500 लाईक आल्या पाहिजे. भारताने जगातील सर्वात उंच म्हणजे 14,500 फूट युद्ध स्मारक कोठे स्थापित केलेलं आहे? तर भारताने जगातील सर्वात उंच जे युद्ध स्मारक आहे ना, ते लडाख मध्ये स्थापित केलेलं आहे. आणि लडाखमध्ये सुद्धा गलवान घाटीमध्ये हे युद्ध स्मारक उभारलेलं आहे, जे की 14,500 फूट उंचीवर आहे. जगातील सर्वात उंच जागेवर असलेलं युद्ध स्मारक आहे. इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2025 ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2025 हा ग्रासा माशेल यांना मिळालेला आहे. कोणाला मिळालेला आहे? ग्रासा माशेल यांना इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2025 मिळालेला आहे.
हवामान बदल कामगिरी निर्देशांक ज्याला आपण CCPI म्हणतो. तर हवामान बदल कामगिरी निर्देशांक 2026 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर हवामान बदल कामगिरी निर्देशांक 2026 मध्ये न भारताचा 23वा क्रमांक आहे. हे त्याचं उत्तर आहे. 23वा क्रमांक आहे. त्याच्या पुढे 10वा प्रश्न आपण पाहूयात आता. 10वा प्रश्न आहे पहा, केम्ब्रिज डिक्शनरीने 2025 साठी कोणत्या शब्दाचा वर्ड ऑफ द इयर म्हणून निवडले आहे? कोणत्या शब्दाला वर्ड ऑफ द इयर म्हणून निवडले आहे? तर केम्ब्रिज डिक्शनरीने 2025 साठी न पॅरासोशल हा जो शब्द आहे ना, त्याला वर्ड ऑफ द इयर म्हणून घोषित केलेला आहे किंवा निवडलेला आहे. त्याच्या पुढचा प्रश्न आहे पहा, नोव्हेंबर 2025 मध्ये अमेरिकेने कोणत्या देशाला 21वा प्रमुख गैर नाटो मित्र देशाचा दर्जा दिलेला आहे? तर त्याचं उत्तर जे आहे ना, ते आहे पहा सौदी अरेबिया हे त्याचं उत्तर आहे. आणि खाडीचा देश आहे सौदी अरेबिया, म्हणजे आता इराणमध्ये जे युद्ध सुरू आहे ना, त्या इराणच्या जवळच आहे. तर नोव्हेंबर 2025 मध्ये अमेरिकेने सौदी अरेबियाला 21वा प्रमुख गैर नाटो मित्र देशाचा दर्जा दिलेला आहे. त्याच्या पुढे नाटो म्हणजे नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन असा त्याचा फुल फॉर्म होतो. तो सुद्धा लक्षात ठेवा. चला त्याच्या पुढे आता 12 नंबरचा प्रश्न पाहूयात. 68व्या वार्षिक ग्रॅमी पुरस्कार 2026 मध्ये कोणत्या आध्यात्मिक गुरूंनी आपले पहिले ग्रॅमी जिंकले आहे? तर याचं जे उत्तर आहे ना, ते आहे पहा दलाई लामा. दलाई लामा कोण आहेत? हे मूळचे तिबेटचे धर्मगुरू आहेत, परंतु त्यांनी भारतामध्ये धर्मशाला या ठिकाणी आश्रय घेतलेला आहे. धर्मशाला कोणत्या राज्यामध्ये आहे ते मला कमेंट करून आवर्जून सांगा. थंड हवेचं ठिकाण आहे आणि क्रिकेटचे सामने सुद्धा त्या ठिकाणी होतात पहा. तर त्याच्या पुढचा प्रश्न आहे आता, की पंजाबमधील आदमपूर विमानतळाचे नवीन नाव काय ठेवण्यात आले आहे? तर पंजाबमधील आदमपूर विमानतळाचे नवीन नाव श्री गुरु रविदास महाराज विमानतळ असं ठेवण्यात आलेलं आहे. ब हे त्याचं उत्तर आहे. श्री गुरु रविदास महाराज विमानतळ असं त्याचं नाव ठेवण्यात आलेलं आहे. भारतीय अन्न महामंडळाचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कोण बनले आहे? FCI आपण त्याला म्हणतो, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. तर भारतीय अन्न महामंडळाचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक हे रवींद्र कुमार अग्रवाल झालेले आहेत. हे त्याचं उत्तर आहे. आणि FCIचा फुल फॉर्म सुद्धा लक्षात असू द्या, फूड फूड काउन्सिल ऑफ इंडिया. त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आता. हायड्रोजनवर चालणाऱ्या बसचे संचालन करणारे भारतातील पहिले विमानतळ कोणते ठरणार आहे? तर त्याचं उत्तर आहे पहा कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ. आता एक कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळाविषयी मी तुम्हाला अजून एक सांगतो, की याने ना की सौर ऊर्जेवर चालणारं पहिलं विमानतळाचा मान सुद्धा या कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळालाच मिळालेला आहे. आणि आता हायड्रोजनवर चालणाऱ्या बसचे संचालन करणारे भारतातील पहिले विमानतळ हा मान सुद्धा कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळालाच मिळत आहे. अजून 35 प्रश्न आपल्याला पाहायचे आहेत. पण जर तुम्हाला हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज विकत घ्या. याच्यामध्ये ना 90 प्रश्नांच्या 10 फुल टेस्ट दिलेल्या आहेत आणि सरावासाठी 350 पेक्षा जास्त टेस्ट दिलेले आहेत. त्याचबरोबर बॉम्बे हायकोर्टने क्लर्कचे जे घेतलेले पेपर आहेत ना ॲक्च्युअलमध्ये, ते प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सुद्धा यामध्ये दिलेले आहेत. चला त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आता. 16 नंबरचा प्रश्न आता तुम्हाला स्क्रीनवर दिसणार आहे पहा. आणि प्रश्न आहे, दक्षिण ध्रुवावर पोहोचणारी सर्वात तरुण भारतीय महिला कोण बनली आहे? तर दक्षिण ध्रुव म्हणजे साऊथ पोलवर पोहोचणारी सर्वात तरुण भारतीय महिला ही काम्या कार्तिकेयन ठरलेली आहे. हे त्याचं उत्तर आहे. काम्या कार्तिकेयन हे त्याचं उत्तर आहे. चला त्याच्या पुढचा प्रश्न आहे आता. भारतातील पहिली राष्ट्रीय स्तरावरील AI रिसर्च संस्था कुठे स्थापन करण्यात आली आहे? तर भारतातील पहिली राष्ट्रीय स्तरावरील AI रिसर्च संस्था ही गिफ्ट सिटी गुजरात या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली आहे. गुजरात राज्यातील गिफ्ट सिटी या ठिकाणी ते स्थापन करण्यात आलेली आहे, हे लक्षात असू द्या. चला त्याच्या पुढे आता 18 नंबरचा प्रश्न आपण पाहूयात. व्हिडिओला सर्वांनी लाईक करा बरं का, कमीत कमी 500 लाईक आल्या पाहिजे. 2025 मध्ये कोणते 2 केंद्रशासित प्रदेश किंवा राज्ये आयुष्यमान भारत योजनेत नव्याने सामील झालेले आहेत? तर 2025 मध्ये ना दिल्ली आणि ओडिशा ही जी 2 राज्ये आहेत ना किंवा केंद्रशासित प्रदेश आहेत,
ती आयुष्यमान भारत योजनेमध्ये नव्यानं सामील झालेली आहे दिल्ली आणि ओडिसा, हे त्याचं उत्तर आहे. चला त्याच्या पुढे आता 19 नंबरचा प्रश्न आपण पाहणार आहोत. हुरून इंडिया रिच लिस्ट 2025 नुसार जगातील सर्वात श्रीमंत भारतीय वंशाची व्यावसायिक व्यवस्थापक कोण ठरली आहे? तर याचं जे उत्तर आहे ना, ते उत्तर आहे पहा जयश्री उल्लाल, हे त्याचं उत्तर आहे. जयश्री उल्लाल हे त्याचं उत्तर आहे. चला त्याच्या पुढे 20 नंबरचा प्रश्न पाहणार आहोत. जानेवारी 2026 मध्ये कोणत्या राज्याने होप आयलंडवर स्पेस सिटी प्रकल्प उभारण्याची घोषणा केली आहे? तर जानेवारी 2026 मध्ये न होप आयलंडवर आंध्र प्रदेश या राज्याने स्पेस सिटी उभारण्याची घोषणा केलेली आहे. तर आंध्र प्रदेश हे त्याचं उत्तर आहे. टाइम मॅगझिनने 2025 ची सर्वोत्कृष्ट ॲथलीट म्हणून कोणाची निवड केली आहे? तर टाइम मॅगझिनने 2025 ची सर्वोत्कृष्ट ॲथलीट म्हणून एजा विल्सन हिची निवड केली आहे. हे त्याचं उत्तर आहे. एजा विल्सन हे त्याचं उत्तर आहे. चला त्याच्या पुढे 22 नंबरचा प्रश्न आता पाहणार आहोत आपण. पुढचा प्रश्न आहे पहा, युनेस्कोने कोणत्या भारतीय शहराला सिटी ऑफ गॅस्ट्रोनॉमी म्हणजे खाद्य संस्कृतीचे शहर म्हणून घोषित केले आहे? तर युनेस्कोने सिटी ऑफ गॅस्ट्रोनॉमी म्हणजे खाद्य संस्कृतीचे शहर म्हणून लखनौ या शहराला घोषित केलेलं आहे. आता लखनौ हे जे आहे ना, हे उत्तर प्रदेशमध्ये आहे आणि उत्तर प्रदेशची राजधानी आहे लखनौ. वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2026 नुसार 147 देशांच्या यादीत भारताचा क्रमांक कितवा आहे? तर वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2026 नुसार 147 देशांच्या यादीमध्ये भारताचा 116वा क्रमांक आहे. हे त्याचं उत्तर आहे. 116 हे त्याचं उत्तर आहे. चला त्याच्या पुढे आता केंद्रीय अर्थसंकल्प 2026 मध्ये ग्रामीण महिला उद्योजकांना चालना देण्यासाठी कोणती नवी योजना जाहीर करण्यात आली आहे? तर केंद्रीय अर्थसंकल्प 2026 मध्ये ग्रामीण महिला उद्योजकांना चालना देण्यासाठी जी नवीन योजना आहे ती आहे पहा सिम्स, SHEEMS. सिम्स ही योजना ग्रामीण महिला उद्योजकांना चालना देण्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्प 2026 मध्ये जाहीर करण्यात आलेली आहे. 2027च्या जनगणनेसाठी राष्ट्रीय ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? पहा फेब्रुवारी 2027 मध्ये जनगणना होणार आहे, ते पण लक्षात ठेवा. तर त्याच्यामध्ये कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे माहिती आहे का? तर त्याच्यामध्ये नियुक्ती करण्यात आलेली आहे सुदर्शन पटनाईक यांची निवडणूक करण्यात आलेली आहे. तर सुदर्शन पटनाईक यांची 2027च्या जनगणनेसाठी राष्ट्रीय ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. फेब्रुवारी 2027 मध्ये ही जनगणना होत आहे, पण त्याचं काम यावर्षी सुरू होत आहे 2026 मध्ये. घरांचा सर्वे होणार आहे मे 2026 मध्ये आणि फेब्रुवारी 2027 मध्ये जनगणना होणार आहे. टेनिस खेळाडू रोहन बोपन्नाने निवृत्ती जाहीर केली. तो कोणत्या राज्याचा रहिवासी होता? आता याच्यामध्ये तुम्हाला हा प्रश्न येईल की रोहन बोपन्ना कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर टेनिस या खेळाशी संबंधित आहे. आणि तो कोणत्या राज्याचा खेळाडू होता? तर त्याचं उत्तर आहे कर्नाटक. रोहन बोपन्ना कोणत्या राज्याचा आहे? तर कर्नाटकचा आहे. चला त्याच्या पुढे 27 नंबरचा प्रश्न आहे आता. नागरी विमान चालन महासंचालनालयाचे म्हणजे DGCA नवीन महासंचालक कोण बनले आहेत? तर नागरी विमानचालन महासंचालनालयाचे म्हणजेच DGCA चे नवीन संचालक हे वीर विक्रम यादव बनलेले आहेत. हे त्याचं उत्तर आहे. वीर विक्रम यादव. चला त्याच्या पुढे 28 नंबरचा प्रश्न आपण आता पाहणार आहोत आणि प्रश्न आहे एप्रिल 2026 मध्ये भारताचा पहिला क्वांटम कॉम्प्युटर कोणत्या शहरात लॉन्च केला जाणार आहे? तर एप्रिल 2026 मध्ये भारताचा पहिला क्वांटम कॉम्प्युटर हा अमरावती या शहरामध्ये लॉन्च केला जाणार आहे. पण हे अमरावती आपल्या महाराष्ट्रातलं नाही बरं का, आंध्र प्रदेशची राजधानी आहे अमरावती. या ठिकाणी तो लॉन्च होणार आहे. चंद्रबाबू नायडू हे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत. उत्तर प्रदेशातील कोणत्या किल्ल्याच्या टेकडीला पहिले राष्ट्रीय भूवारसा स्थळ घोषित करण्यात आले आहे? तर पहिले राष्ट्रीय भूवारसा स्थळ कोणतं आहे माहिती आहे का? तर त्याचं उत्तर आहे कालिंजर किल्ला. काय आहे त्याचं उत्तर? कालिंजर किल्ला हे त्याचं उत्तर आहे. कालिंजर किल्ला. चला त्याच्या पुढे 30वा प्रश्न आपण पाहणार आहोत आता आणि प्रश्न आहे ब्रह्मानंद मंदिर संकुलाच्या जीर्णोद्धारासाठी भारताने कोणत्या देशाशी करार केला आहे? तर ब्रह्मानंद मंदिर संकुलाच्या जीर्णोद्धारासाठी
भारताने इंडोनेशिया या देशाशी सोबत करार केलेला आहे. अजून 20 प्रश्न आपल्याला पाहायचे आहेत मित्रांनो. पण जर तुम्ही लिपिक आणि शिपाई दोन्हीचाही फॉर्म भरलेला असेल तर न्यायालय भरती ई बुक तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. याच्यामध्ये लिपिक आणि शिपाई दोन्हीचे ॲक्चुअलमध्ये झालेले पेपर दिलेले आहेत. प्लस दोन्हीचा सिलेबस वन लाईनर स्वरूपात संपूर्ण डिटेल्समध्ये दिलेला आहे आणि सरावासाठी भरपूर पेपर यामध्ये दिलेले आहेत आणि यातले सुद्धा जशाच तसे प्रश्न तुम्हाला परीक्षेला येतील आणि फी फक्त ₹200 आहे. तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि न्यायालय भरती ई बुक विकत घ्या. चला त्याच्या पुढे आता 31 नंबरचा प्रश्न आपण पाहणार आहोत आणि प्रश्न आहे पहा 31 नंबरचा. दिव्यांग शेती योजना कोणत्या राज्यांनी सुरू केली आहे? तर दिव्यांग शेती योजना जी आहे ना ती आंध्र प्रदेश या राज्यांनी सुरू केलेली आहे. चला त्याच्या पुढे आता रिसा RISA रिसा हा प्रसिद्ध आदिवासी ब्रँड कोणत्या मंत्रालयाने लॉन्च केला आहे? तर रिसा हा जो प्रसिद्ध आदिवासी ब्रँड आहे ना तो आदिवासी कार्य मंत्रालय यांनी लॉन्च केलेला आहे. हे त्याचं उत्तर आहे. आदिवासी कार्य मंत्रालय हे त्याचं उत्तर आहे. प्रो रेसलिंग लीग 2026 चे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले आहे? तर प्रो रेसलिंग लीग 2026 चे विजेतेपद हरियाणा थंडर्स या संघाने जिंकलेलं आहे. हरियाणा थंडर्स हे त्याचं उत्तर आहे. जशी प्रो कबड्डी आहे ना तसं कुस्तीसाठी प्रो रेसलिंग लीग आहे पहा. ऑस्ट्रेलियन ओपन 2026 मध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? IMP आहे. ऑस्ट्रेलियन ओपन 2026 मध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकलेले आहे माहित आहे का? तर त्याचं उत्तर आहे कार्लोस अल्काराज हे त्याचं उत्तर आहे. हे त्याचं उत्तर आहे. कार्लोस अल्काराज हे त्याचं उत्तर आहे. परकीय व्यापार महासंचालयाचे म्हणजे DGFT नवीन महासंचालक कोण आहेत? तर परकीय व्यापार महासंचालनालयाचे जे नवीन महासंचालक आहेत ना ते आहेत पहा लव अग्रवाल हे त्याचं उत्तर आहे. हे त्याचं उत्तर आहे. लव अग्रवाल हे त्याचं उत्तर आहे. चला त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आता नेक्स्ट. 36 नंबरचा प्रश्न आता तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय पहा. निर्मला सीतारामन यांनी कोणत्या राज्यातील सरकारी शाळांमध्ये विजय पाथा प्रयोगशाळांचे उद्घाटन केले? तर निर्मला सीतारामन यांनी ना विजय पाथा या प्रयोगशाळांचे उद्घाटन कर्नाटक या राज्यातील सरकारी शाळांमध्ये केलेलं आहे. तर कर्नाटक हे त्याचं उत्तर आहे. त्याच्या पुढे आता महिला T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम कोणाच्या नावावर आहे? तर महिला T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम हा दीप्ती शर्मा हिच्या नावावर आहे. तर दीप्ती शर्मा हे त्याचं उत्तर आहे. आमे पाठिबा आमा भाषेरे ही 5 वर्षांची योजना कोणत्या राज्यांनी सुरू केली आहे? तर आमे पाठिबा आमा भाषेरे ही जी 5 वर्षांची योजना आहे ना ती ओडिसा या राज्यांनी सुरू केलेली आहे. हे त्याचं उत्तर आहे ओडिसा. चला त्याच्या पुढे 39 नंबरचा प्रश्न आहे पहा. पहिले खेलो इंडिया ट्रायबल गेम्स 2026 कुठे आयोजित केले जाणार आहेत? तर पहिले खेलो इंडिया ट्रायबल गेम्स 2026चं जे आयोजन आहे ना ते छत्तीसगड या राज्यामध्ये करण्यात आलेलं आहे. कुठं केलेलं आहे? छत्तीसगड या राज्यामध्ये त्याचं आयोजन केलेलं आहे. हे त्याचं उत्तर आहे छत्तीसगड. त्याच्या पुढे आता 40 नंबरचा प्रश्न आहे. पुरातत्व शास्त्रज्ञांनी कोणत्या जिल्ह्यातील गोलाकार दगडांची भूलभुलैया शोधली आहे? तर याचं उत्तर आहे सोलापूर. आपल्या महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यामध्ये साधारणपणे 2000 वर्षांपूर्वीचं गोलाकार दगडांचे भूलभुलैया शोधलेलं आहे. तर सोलापूर हे त्याचं उत्तर आहे. चला अजूनही आपल्याला प्रश्न पाहायचे आहेत मित्रांनो. पण जर तुम्हाला हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज विकत घ्या. याची फी फक्त 200 प्लस GST आहे. याच्यामध्ये 180 पेक्षा जास्त टेस्ट दिलेले आहेत प्लस पिऊनचे झालेले पेपर दिलेले आहेत आणि याच्यातले प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येतील बरेचसे. हे परीक्षा झाल्यानंतर तुम्हाला कळेल. चला त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आता. 41 नंबरचा प्रश्न आता तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय. व्हिडिओला सर्वांनी लाईक करा बरं का. कमीत कमी 500 लाईक आल्या पाहिजे. सनातन संस्कृती की अटल दृष्टी हे पुस्तक कोणी लिहिलं आहे? तर सनातन संस्कृती की अटल दृष्टी हे जे पुस्तक आहे ना ते वासुदेव देवनानी यांनी लिहिलेलं आहे. कोणी लिहिलेलं आहे? वासुदेव देवनानी यांनी लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर भारतातील पहिली मेगावॅट स्तरावरील हायड्रोकायनेटिक वीज प्रकल्प कुठे सुरू झाला आहे?
तर भारतातील पहिला मेगावॅट स्तरावरील हायड्रोकायनेटिक जो वीज प्रकल्प आहे ना, हा नानरल हायडल ट्राल्वा पंजाब या ठिकाणी सुरू झालेला आहे. नानरल हायडल ट्राल्वा पंजाब या ठिकाणी सुरू झालेला आहे. त्याच्या पुढे ग्लोबल ह्युमॅटेरियन अवॉर्ड फॉर ॲनिमल वेलफेअर 2025 जिंकणारे सर्वात तरुण आशियाई कोण आहेत? तर ग्लोबल ह्युमॅटेरियन अवॉर्ड फॉर ॲनिमल वेलफेअर 2025 हा अवॉर्ड जिंकणारे सर्वात तरुण आशियाई आहेत पहा, अनंत अंबानी. अनंत अंबानी हे त्याचं उत्तर आहे. वनतारा माहित आहे ना तुम्हाला? वनतारा हे अनंत अंबानी यांचंच आहे. नोव्हेंबर 2025 मध्ये कोणता देश कोलंबो सुरक्षा परिषदेचा 5वा पूर्णवेळ सदस्य बनलेला आहे? तर याचं उत्तर आहे बांगलादेश, हे त्याचं उत्तर आहे. काय उत्तर आहे त्याचं? बांगलादेश हा जो देश आहे ना, हा कोलंबो सुरक्षा परिषदेचा 5वा पूर्णवेळ सदस्य बनलेला आहे. बांगलादेश हा भारताच्या पूर्व दिशेला आहे. बांगलादेशची राजधानी ढाका आहे. त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस 2025 ची थीम काय होती? तर आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस 2025 ची जी थीम आहे ना, ती आहे पहा, ग्लेशियर मॅटर फॉर वॉटर, फूड अँड लाईव्हलीहूड इन माउंटन्स अँड बियॉन्ड, अशी त्याची थीम आहे. चला त्याच्या पुढे आता 46 नंबरचा प्रश्न पाहूयात आपण. भारतातील पहिली 24/7 ऑनलाईन न्यायालय 24/7 ऑन कोर्ट कुठे सुरू करण्यात आलेलं आहे? तर हे जे कोर्ट आहे ना, हे केरळ राज्यातील कोल्लम या ठिकाणी सुरू झालेलं आहे. केरळ राज्यातील कोल्लम या ठिकाणी सुरू झालेलं आहे. लोकपाल स्थापना दिवस 2026 कधी साजरा करण्यात आला? तर लोकपाल स्थापना दिवस 2026 जो आहे ना, तो 16 जानेवारीला साजरा करण्यात आलेला आहे. कधी साजरा करण्यात आलेला आहे? तर 16 जानेवारीला साजरा करण्यात आलेला आहे. 16 जानेवारी हे त्याचं उत्तर आहे. चला त्याच्या पुढे आता 48 नंबरचा प्रश्न आपण पाहणार आहोत. आणि प्रश्न आहे पहा, इंडिगोचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहेत? आता इंडिगो ही विमान वाहतूक कंपनी आहे बरं का. त्याचे सीईओ म्हणजे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर जे की नवीन आहेत ते कोण आहेत माहिती आहे का? विल्यम वॉल्श हे आहेत. कोण आहेत? विल्यम वॉल्श हे इंडिगोचे नवीन सीईओ आहेत. त्याच्यानंतर गुढीपाडवा हा सण मुख्यत्वे कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर गुढीपाडवा हा जो सण आहे ना, सगळ्यांना माहित आहे महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो. मराठी नववर्ष म्हणून आपण त्याला म्हणतो. मराठी नववर्षाची सुरुवात किंवा हिंदू नववर्षाची सुरुवात मानली जाते. पहाडो का गौरव म्हणजेच प्राईड ऑफ हिल्स कोण योजना कोणत्या राज्यांच्या आव्हानांचे निराकरण करण्यासाठी सुरू केली आहे? तर पहाडोंचा गौरव किंवा प्राईड ऑफ हिल्स ही जी योजना आहे ना, ही 9 जे डोंगराळ राज्य आहेत त्यांच्या आव्हानांचे निराकरण करण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे. आणि जर तुम्हाला हायकोर्ट रेकॉर्डेड हुडो कोर्स घ्यायचा असेल, ज्याच्यामध्ये कॉम्प्युटर, अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, त्याच्यानंतर इतिहास, भूगोल, राज्यघटना यांचे रेकॉर्डेड हुडो दिलेले आहेत. आणि याची फी फक्त 500 प्लस जीएसटी, आणि याच्यामध्ये 400 रुपयाचे 2 कोर्स फ्री दिलेले आहेत. न्यायालय भरती ई बुक आणि हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज. आणि हा कोर्स तुमच्याकडे 1 वर्ष राहतो. इतर परीक्षांना सुद्धा तुम्हाला या व्हिडिओचा फायदा होणार आहे. तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट रेकॉर्डेड हुडो कोर्स विकत घ्या. या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं युट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.